मॅडम सांगा ना त्याला। मनाली तू चुकलीस त्यामुळे तुला ऐकून सीट पुरे। तिने गोंधळकर काकूंचं ऐकलं, त्यांचं स्केच बनवायला सांगितलं, हे तिचं चुकलंच आहे, त्यामध्ये वादच नाही। पण त्यासाठी आपण पुरेसा बोललोय तिला। हा जो काही गोंधळ झालाय तो तिच्यामुळे नाही झाला। गोंधळकर काकू चुकून त्या बाईचं स्केच घेऊन गेले आणि त्या स्केच आर्टिस्टने सुद्धा अजिबात न बघता गोंधळकर काकूंचं स्केच माधवरावांना पाठवलं, म्हणून झालंय सगळं। तेव्हा आता प्लीज भांडू नका तुम्ही आणि हा विषय आता इथेच बंद व्हायला हवा, कळलं? बघितलंस, एकही नळ चालू नाहीये। कुठल्या मूर्खाने फोन केला होता तुला? नाही नाही, हे काम ना त्या शशांकच असणार, मी सांगतो ना तुला। पुन्हा एकदा आपल्या प्लॅनचा विचका केला त्याने। अरे पण फोनवरती तो माणूस गुजरातीत बोलत होता। मी खीर खाल्ली तर पूर घागरे, तू खीर खावीस तो घागर पुडीस। जाऊ दे, मरू दे। हे बघ, लंचचा प्लॅन फिसकटलाय, पण मूवीचा प्रोग्राम अपसेट होऊ द्यायचा नाहीये आपल्याला। पण जेवणाचं काय? मी पटकन खिचडी टाकते। हे पौर्णिमा, तू खिचडी टाकली नाहीस ना अजून? नाही नाही, नको नको नको, मला असं वाटतं की हा प्लॅन आपण आता करायलाच नको। अगं नाही, आपलं शोचं टायमिंग मिस होईल। एक मिनिट, आपण तिकडे थिएटर जवळ काहीतरी खाऊ ना, किंवा आपण इंटरव्हलला काहीतरी खाऊ। अरे प्लीज प्लीज प्लीज। हॅलो, पौर्णिमा परदान आहेत का? हो बोलतेय। अहो तुमच्या घरात गॅस चालू राहिलाय, वास येतोय, आग भी लागली आहे, आग। काय? लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.